नमस्कार मंडळी, मी मयुरी कदम. सरस्वती मयुरी कदम या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, मला सरस्वतीने जे काही ज्ञान दिलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. पण त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची फार आवश्यकता आहे. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, ही विनंती आहे. तर चला तर मंडळी, आज आपण माझ्या या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रेशमी धाग्यांच्या सहाय्यानं भेटकार्ड कसं तयार करायचं. इथे आपण 2 भेटकार्ड पाहतोय. कॉलेजमध्ये असताना मी अशा प्रकारचे भेटकार्ड तयार करायचे आणि ग्रीटिंग्स विकायचे आणि अर्निंग करायचे. 1-2 वेळा स्टॉल देखील लावला होता आणि लहान मुलांनी झुंबड गर्दी केली होती. तर तुम्हीही अशा प्रकारचे ग्रीटिंग कार्ड तयार करून अर्निंग करू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्ही एक ग्रीटिंग बघताय. हे मोठ्या स्वरूपात ग्रीटिंग आहे आणि हेच ग्रीटिंग भेटकार्ड आपण छोट्या स्वरूपातही करू शकतो. तर इथे हे ग्रीटिंग दाखवलंय, हे भेटकार्ड, हे आपण आज बघणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल, इथे हे जे रेशमी धागे विणलेले आहेत आणि त्या रेशमी धाग्यांमुळे हा जो कव आलेला आहे, तो कव आपोआप निर्माण झालेला आहे रेशमी धाग्यांनी विणल्यामुळे. तर ते टेक्निक कसं काय ते आता आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहूया, अशा पद्धतीचं ग्रीटिंग कार्ड तयार करण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं. सर्वात प्रथम धागे. असे रेशमी धागे बाहेर बाजारात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या रंगांचे असतात. ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला आवडेल त्या रंगाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. पेन्सिल, कात्री आणि पेपर, टिंटेड पेपर, याला म्हणायचं टिंटेड पेपर. इथे बघा, बाजारामध्ये अशा प्रकारचे कागद अवेलेबल आहेत. ह्या कागदाला म्हणतात टिंटेड पेपर. आणि अशा पद्धतीचे कागद बाजारात उपलब्ध आहेत. ते तुम्ही यूज करू शकता. तर आता आपण बघूया, अशा पद्धतीचा आपल्याला आकार करायचा आहे. आणि साधारण हे तुमच्या लक्षात येते का, हा आकार कशाचा हा आकार वाटतोय. तर हे समजा पाणी आहे, तर इथे ही शिडाची होडी. तर आपण रेशमी धाग्याच्या साहाय्यानं शिडाची होडी आपण तयार करणार आहोत. इथे टिंटेड पेपर घेतलाय मी आणि या टिंटेड पेपरवर 6 सेंटीमीटर मी इथे एक रेषा आखली आहे. आणि या 6 सेंटीमीटरवर इथे कॉर्नरला 60 अंशाचा कोन केलाय. 60 अंशाचा कोन करून 12 सेंटीमीटर मी इथे रेषा आखली. त्यातले 2 सेंटीमीटर सोडून दिलेत, कारण आपल्याला इथे झेंडा काढायचा आहे. हा बघा, इथे हा झेंडा तयार केलेला आहे. तसा आपल्याला झेंडा तयार करायचा आहे. तर त्या झेंड्यासाठी 2 सेंटीमीटर जागा सोडली आहे आणि हा 10 सेंटीमीटर आपल्याला इथून रेशमी धागा विणायचा आहे. नंतर पाणी. इथे हे जे पाणी आहे, हा जो आकार आहे, त्या आकारासाठी इथे ही 6 सेंटीमीटर जी रेघ आहे, त्या रेघेचा मिड पॉइंट आला 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर साधारण खालच्या भागात इथे हा पॉइंट येतो. मग इथे पॉइंट मी स्थापला आणि हा पॉइंट जोडून हा पॉइंट जोडून इथे 5 सेंटीमीटरच्या इथे रेघा आखलेल्या आहेत. कठीण काहीच नाहीये.
इथे 6 सेंटीमीटर रेघ घेतली आहे, इथे 12 सेंटीमीटर रेषा आखली आहे, इथे 10 सेंटीमीटर वर खुणा केल्यात आणि ते 6 सेंटीमीटर आणि ते 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटरच्या रेघा आखलेल्या आहेत. तर मंडळी, मगाशी मी तुम्हाला सांगता सांगता म्हणाले की इथे खुणा केलेल्या आहेत. तर ह्या खुणा कशा प्रकारे केल्यात ते आपण पाहूया. ही पट्टी घेतली, ही पट्टी घेतली. या पट्टीवर एका बाजूला सेंटीमीटरच्या खुणा आहेत. ह्या एका बाजूला सेंटीमीटरच्या खुणा आहेत आणि इकडे इंच आहेत. ओके, तर या इंचामधील जे 1 इंचामध्ये, एका इंचामध्ये इथे 1 2 3 4 5 6 ह्या ज्या रेघा दिसत आहेत, या रेघांचा आपल्याला विचार करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण या रेघेवर खुणा कशा केल्यात ते पाहूया. ओके, तर इथे मी ही अशी पट्टी ठेवली. इंच साईडची पट्टी ही अशी इथे या रेघेवर ठेवलेली आहे आणि बघा इथे 1 2 3 या तिसरी जी रेघ आहे तिथे मी डॉट केला, पॉइंट केला. परत ती रेघ धरून 1 2 3 इथे मी खूण केली. परत ती रेघ धरून 1 2 3 इथे खूण केली. ती रेघ धरायची आहे, 1 2 3 इथे खूण केली. अशा रीतीने 3 रेघा घेऊन अशा रीतीने इथे सगळ्या खुणा आपण करून घेणार आहोत. इथेही तशाच मापाच्या खुणा करायच्या आहेत, 1 2 3 या 3 रेघां एवढ्या. आणि इथे सुद्धा इंच साइड मधील एका इंचामधील 3 रेघा घेऊन इथे सुद्धा आपण खुणा केलेल्या आहेत. तशाच खुणा या बाजूवर सुद्धा केलेल्या आहेत. या कार्डवर खुणा कशा करायच्या ते आपण पाहिलं. आता या ज्या खुणा केलेल्या आहेत त्या खुणांवर अशा रीतीने सुई घ्यायची आहे आणि त्या सुईने छिद्र पाडायचं आहे. पहिल्यांदा आपण इकडे छिद्र पाडूया. हे बघा, अशा रीतीने या पूर्ण 10 सेंटीमीटर पर्यंत जिथपर्यंत आपण खुणा केल्यात तिथपर्यंत आपल्याला छिद्र पाडायचे आहेत सुईने. त्यानंतर या रेघेवर छिद्र पाडायचे आहेत. त्यानंतर या रेघेवर जिथे जिथे आपण पॉइंट केलेले आहेत त्या सगळ्या रेघांवर अशा प्रकारच्या सुईने छिद्र पाडायचे. यानंतर आपल्याला लागणार आहे सुई आणि धागा. इथे मी 2 रंगांचे धागे सुईमध्ये ऑलरेडी विणून घेतलेले आहेत. तर मी ही सुई घेते. पहिल्यांदा बघूया आपण हा भाग कसा करायचा. इथे या आकृतीमधला हा भाग कसा करायचा ते आपण पाहूया. तर या ठिकाणी या 2 रेघा आहेत. या रेघेचा दुसरा बिंदू, या दुसऱ्या बिंदूतून सुई बाहेर काढायची. आणि ही जी रेखा आहे या रेघेच्या लास्ट बिंदूमध्ये छिद्रामध्ये सुई टाकायची. त्यानंतर याच्या शेजारील बिंदूतून सुई वरती काढून या बिंदूमध्ये, याच्या शेजारच्या बिंदूमध्ये सुई टाकायची. अशा रीतीने आपल्याला विणायचं आहे.
कॉलेजमध्ये असताना मी या टेक्निकचा वापर करून मोठमोठाले भेटकार्ड तयार केले. माउंट बोर्डवर भेटकार्ड तयार केलेले आहेत आणि अगदी हजार हजार रुपयापर्यंत मी भेटकार्ड विकलेले आहेत. या टेक्निकचा वापर करून तुम्ही मोठे मोठे माउंट बोर्डवर वगैरे डिझाईन्स तयार करू शकता. त्याच्यावरती सण समारंभ यानुसार चारोळी, एखादा शेर लिहून तुम्ही मोठे मोठाले भेटकार्ड तयार करून किंवा शोपीस करून अर्निंग करू शकता. जसे बिंदू पुढे पुढे येतात, विणणं पुढे पुढे जातं, त्याप्रमाणे तुम्ही पेपर हलवू शकता. म्हणजे विणण्यास सोपं जातं. आता काही वेळेला एका साईडला एक दोन बिंदू जास्त येऊ शकतो. सॉरी, बोलता बोलता इकडे टाकायला हवं ते मी इथे टाकलं. तर इथे टाकायला हवं. ओके, इथून मग इकडे काढून इकडे, मग इथून इकडे, इथून इकडे, अशा रीतीने आपल्याला इथे अशा रीतीने हा जो रेशमी धागा विणल्यानंतर हा इथे अर्धगोल आपल्याला मिळतो. आता आपण पुढे जाऊया. हा भाग कसा करायचा तो पाहूया. इथे मी दुसऱ्या रंगाचा धागा घेतलेला आहे. या ठिकाणी ही एक रेघ आहे, ही एक रेघ आहे. या रेघेचा हा पॉइंट आणि ह्या रेघेचा शेवटचा पॉइंट, या दुसऱ्या पॉइंट मधून आपण सुई बाहेर काढूया. आणि या पॉइंट मध्ये टाकूया. नंतर याच्या शेजारील बिंदूतून सुई बाहेर काढून या पॉइंट मध्ये टाकू. म्हणजे हे जे टेक्निक तुम्ही केलं इकडून इकडे इकडून इकडे, तेच टेक्निक आपण इथे तेच टेक्निक यूज करतोय.
ते विणताना हा जो धागा आहे तो असा खेचून थोडासा लांब घ्या, नाहीतर सुई बाहेर निघू शकते आणि सुई ओवण्यामध्ये बराच वेळ जातो. सुई ओवण्यामध्ये वेळ जाईल म्हणून मी इथे फक्त तुम्हाला समजावून सांगितलं, आणि सुई ओवत बसले असते तर खूप वेळ गेला असता, म्हणून मी दुसरी सुई घेतली. इथे ही 10 सेंटीमीटर आहे आणि इथे 6 सेंटीमीटर आहे, तर हे पॉइंट जास्त आपले उरलेले आहेत, तर ते पॉइंट आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत. डायरेक्ट तुम्ही असं घेऊ शकता मागून. हे इथे हे पॉइंट्स इथे संपले, मग इथून डायरेक्ट या पॉइंट मध्ये टाका आणि इथून तुम्ही असं घेऊ शकता. आता इथे धागा संपलाय, मागून इथून सुई काढून इकडे, इथून सुई काढून इकडे, इथून म्हणजे या प्रत्येक छिद्रातून मागून सुई काढून या शेवटच्या पॉइंट मध्ये टाकायचं आहे. आणि आता आपण इथे मागे गाठ मारूया, कारण धागा संपलेला आहे. अशा तऱ्हेने इथे विणल्यानंतर इथे हा कव आपोआप रेशमी धाग्यांनी तयार होतो. यानंतर इथे झेंड्याच्या ठिकाणी मी एक मणी चिकटवलेला आहे, आणि इथे हा जो झेंडा आहे तो कसा करायचा पहा. या ठिकाणी हा झेंडा आहे, इथे सुद्धा 2 मिलीमीटरच्या खुणा करायच्या आहेत. म्हणजे ही आपली पट्टी, या पट्टीवर इथे 1 सेंटीमीटर, या 1 सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटरच्या खुणा असतात. तर 2-2 हे 2 सेंटीमीटर आहे, बरोबर. मग इथे 2 मिलीमीटरच्या खुणा करायच्या आहेत. म्हणजे हा सेंटीमीटर मध्ये 1, 2, या 2 मिलीमीटरच्या खुणा या साईडला करायच्यात, इकडे करायच्यात, इकडे करायच्यात. त्याला होल पाडून घ्यायचंय, आणि इथे ज्या पद्धतीने आपण इथे तयार केलं की या पॉइंट मधून इकडे टाकलं, त्याचप्रमाणे या पॉइंट मधून सुई काढून इथे, शेजारच्या पॉइंट मधून इकडे, या पॉइंट मधून इकडे, हेच टेक्निक इथे यूज करून अशा रीतीने इथे हा कव तयार होतो. इकडे पण याच पद्धतीने टेक्निक यूज करून अशा रीतीने हा इथे कव तयार होईल, आणि अशा पद्धतीने आपोआप आतमध्ये ज्योतीचा आकार हा रेशमी धाग्याचा येऊ शकतो. अशा रीतीने शिडाची होडी तुम्ही हे ग्रीटिंग तयार करू शकता. आणि या ग्रीटिंगवर इथे बघा चारोळी लिहिली आहे. या पद्धतीने चारोळी किंवा मेसेजेस, हॅपी जर्नी किंवा आणखी वेगळे मेसेजेस
तुम्ही लिहू शकता आणि अशा रीतीने भेटकार्ड तयार करून तुम्ही देऊ शकता. ह्या भेटकार्डमध्ये इथे जे सर्कल दिसतंय बघा, हे सर्कल जे आहे ते कसं करायचं आहे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.